अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परभनी न्यूज़ महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। परभनी के राष्ट्रीय एकात्मता के प्रतीक रहे हजरत सैयद शाह तुराबुल हक रहमतुल्लाह अलैह इनका उर्स 2025 को लेकर राष्ट्र वक्फ बोर्ड की ओर से औरंगाबाद संभाजी नगर में टेंडर जारी किए गए थे। उस टेंडर के तहत 3 टेंडर परभनी से दाखिल हुए, जिसमें पहला रचना इलेक्ट्रिकल, दूसरा साई इलेक्ट्रिकल औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित, तीसरा श्री साई मल्टी सर्विसेज। ये 3 निविदा दाखिल हुए। इसके तहत जनवरी के रोज ये टेंडर की निविदा और हैंडवर्क में डीडी दिया जा रहा था और उसी दिन टेंडर खोलने की प्रक्रिया थी, लेकिन किसी कारणवश महाराष्ट्र के वक्फ बोर्ड के सीईओ सैयद जुनैद साहब इन्होंने 16 जनवरी के रोज ये टेंडर शाम 6 बजे खोलकर तीनों निविदाओं के तांत्रिक बाबी को देखा गया और उनके कागजात देखने में, जिसमें ITR और अन्य कागजात को देखते हुए श्री साई मल्टी सर्विसेज इन्हें रिजेक्ट किया गया। इन्हें नामंजूर करते हुए बाकी 2 बचे, जिसमें से रचना इलेक्ट्रिकल इनको 2,67,00,000 इनका उसमें रकम रही, तो साई इलेक्ट्रिकल उद्योग सहकारी संस्था मर्यादित इनकी 2 करोड़ लाख। ऐसा रहने के कारण रचना इलेक्ट्रिकल को ये टेंडर छोड़ दिया गया है। 2025 में हजरत सैयद शाह तुराबुल हक रहमतुल्लाह अलैह इसको लेकर नुमाइश लाइट और शो लैंड झूले का एक ही टेंडर निविदा दाखिल की गई थी। महाराष्ट्र वक्फ बोर्ड की ओर से एक ही निविदा बनाई गई थी और वो 15 जनवरी के रोज दाखिल करने की थी और उसी दिन खोलने की प्रक्रिया थी, लेकिन किसी कारणवश आज 16 जनवरी के रोज ये टेंडर शाम 6 बजे खोला गया। इसमें रचना इलेक्ट्रिकल इन्हें 2,67,00,000 में ये निविदा छोड़ी गई है। सोनपेट नगर परिषद की ओर से बनाए गए शहर में शादी खाने पर गलत तरीके से नाम दिया गया है, उसे दुरुस्त किया जाए और शादी खाने में लगाने के लिए लाइट, पीने की पानी की सुविधा, पंखे, जनरेटर बैठाकर और उसी तरह शहर के LED हाई मास्क, टीपू सुल्तान चौक, अहमद रजा चौक और शादी खाने में उसके अतराफ लाइट की व्यवस्था की जाए। ऐसे विभिन्न मांगों को लेकर आज तारीख 25 जनवरी 2025 गुरुवार के रोज नगर प्रशासन को निवेदन दिया गया। निवेदन में कहा है कि इन पर मांगों को पूरा नहीं करने पर 25 जनवरी के रोज यहां नगर परिषद कार्यालय के सामने बेमुद्दत लांचिंग धरना आंदोलन किया जाएगा, ऐसा इशारा निवेदन में दिया गया है। जिस समय अजीम शेख, शिवाजी कदम, गौस कुरैशी, खुर्शीद अंसारी, राजू सौदागर आदि के साथ अनेक पदाधिकारी मौजूद थे। सोनपेठ शहरातील LED हायमॅक्स, हजरत टिपू सुलतान चौक, अहमद रजा चौक व शादीखाना व सोनपेठ शहरातील जे काही मोठाले हायमॅक्स आहेत, हे स्ट्रीट हायमॅक्स, ते बऱ्याच वर्षापासून बंद आहेत आणि ते चालू करावे यासाठी आम्ही आज या ठिकाणी मुख्याधिकारी नगर परिषद सोनपेठ यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि 25 तारखेपर्यंत 25 जानेवारीपर्यंत ते चालू नाही केले तर 26 तारखेला या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन सोनपेठच्या नगर परिषदेच्या समोर आम्ही या ठिकाणी आमच्या प्रश्नासाठी करणार आहोत। हजरत बीबी फातेमा शादीखान्यामध्ये सतत वारंवार आम्ही नगर परिषदेला सूचना करून सुद्धा शादीखान्याचं नाव दुरुस्त करण्यात येत नाही। चुकीच्या पद्धतीने शादीखान्यावर नाव टाकण्यात आलेलं आहे। नागरिकांकडून भरमसाठ शादीखान्याची पट्टी गोळा करण्यात येते आणि शादीखान्यामध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध नाही, जसे की जनरेटर, पिण्याचे पाणी, शादीखान्यामध्ये लाईट, पंखे या सुविधा उपलब्ध नाही। आता आम्ही नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। निवेदनात असं सांगितलं की ह्या मागण्या 25 तारखेपासून मान्य नाही केल्या 25 तारखेपासून आम्ही बेमुदत लाक्षणिक धरणे आंदोलन नगर परिषदेच्या कार्यालयासमोर करणार आहे, याची दखल घ्यावी। परभनी शहर के प्रभाग क्रमांक 10 में के ख्वाजा कॉलोनी से लेकर पानी के टाकी खरीब का प्योर ब्लॉक का रास्ते का भूमि पूजन नए दूल्हे राजा बनने जा रहे सुपर स्पेशलिस्ट कैंसर तज्ञ डॉक्टर वेदांत श्रीपाद वैद्य इनके हाथों संपन्न हुआ। महानगर पालिका के पूर्व विरोधी पक्ष नेता विजयराव जामकर, संग्राम भैया जामकर और मोबिन गाजी, इन्होंने इस उद्घाटन का अनोखा ही उपक्रम रबाया। इस समय संदेश देते हुए उन्होंने बात कहा कि अल्पसंख्यक विकास निधि से विजयराव जामकर, युवा नेता संग्राम भैया जामकर इन्होंने ये निधि उपलब्ध कराते हुए इससे पहले इनायत नगर, ख्वाजा कॉलोनी, गुलाब मस्जिद, गालिब नगर ऐसे विविध नगरों में पेवर ब्लॉक रास्ते का विकास के काम विजयराव जामकर इन्होंने किए हैं। इस समय उनके साथ बशीर पठान, संतोष ठाकुर, सुरेंद्र ठाकुर, निकम, इसाक शिंदे, खाजा भाई, सुभाष टेकरे, एकनाथ, निजाम शहाने आदि उपस्थित थे। आज प्रभाग क्रमांक 10 येथे माननीय विजयरावजी जामकर साहेब यांनी मागील जेव्हा पहिली महानगरपालिका स्थापन झाली तेव्हापासून विकास कामाचा आलेख जे आहे आपला चढतच आहे आणि त्याच्यामध्ये भर म्हणून माननीय विजयराव जामकर यांच्या मार्गदर्शनाखाली संग्राम भैया जामकर जे युवा नेते आणि परभणी शहर मार्केट कमिटीचे ते अध्यक्ष सुद्धा आहेत
त्यांच्या पुढाकारातून आज अल्पसंख्याक निधी 2024-25 अंतर्गत खाजा कॉलनी येथे बशीर पठाण ते उद्यान आहे ते मुख्य रस्त्यापर्यंत पेवर ब्लॉक रस्त्याचं हे काम होणार आहे। हा कार्यक्रम इथं नवरदेव आमचे त्यांचं लग्न योगायोग म्हणजे का असं शुभ कार्य त्यांच्या घरामध्ये आणि रस्त्याचा सुद्धा उद्घाटनाचा शुभ कार्य डॉक्टर वेदांत सर यांच्या हस्ते पार पडला। मी वैद्य परिवारांचा या सर्व प्रभाग क्रमांक 10च्या वतीने जामकर साहेबांच्या वतीने स्थानिक नगरसेवकाच्या वतीने त्यांना पुढील भविष्यासाठी आम्ही शुभेच्छा कामना देतो। संभाजी ब्रिगेड की ओर से परभनी में स्वराज्य रक्षक छत्रपति संभाजी महाराज इनके 345वें राज्याभिषेक सम्मेलन को हर्षोल्लास के साथ मनाया गया। परभनी स्थित छत्रपति शिवाजी महाराज पुतले के पास ये सम्मेलन मनाया गया। छत्रपति शंभूराजे इनको दुग्ध अभिषेक किया गया और घोषणाबाजी की गई। इस घोषणाबाजी से समूचा इलाका गूंज उठा। इस समय प्रमुख उपस्थिति में रविराज दादा देशमुख, अजय गवाने, सुरेश भुमरे, वेंकटराव शिंदे, सुधीर साळवे, इसके अलावा आयोजक गजानन जोगडन, बालाजी मोहिते, नितिन देशमुख, सूर्यकांत मोगल, स्वप्निल गरुड़, अमोल अवकाळे, मुंजाजी खोडवे, पत्रकार संघ के महाराष्ट्र सचिव प्रिंसिपल सुरेश नायकवाड़े, मराठी पत्रकार संघ के जिला अध्यक्ष प्रभु दीपके, मोइन खान, अनिल दाभोळकर, कैलाश वैद्य, गोविंद गिरी, संदीप गव्हाणे, गोविंद इक्कर आदि जन इस समय मौजूद थे। 345वा राज्याभिषेक सोहळा संभाजी ब्रिगेड परभणी व छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या सोहळ्यासाठी आज परभणीमधील सर्व शिवशंभू प्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आणि हा सोहळा गेली अनेक वर्षापासून ही समिती मोठ्या उत्साहामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये साजरा करत असते। आज छत्रपती राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त परभणी जिल्ह्यातील शिवशंभू प्रेमींची एक मोठी खंत आहे की परभणी जिल्ह्यामध्ये राज्याभिषेक सोहळ्यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीसाठी एक सुद्धा संभाजी महाराज यांचा पुतळा सुद्धा नाहीये। इथलचे राजकारणी काय करत आहेत? इथलच्या राजकारण्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा परभणी जिल्ह्यामध्ये व्हावा यासाठी प्रयत्न केले पाहिजे। ही मागणी आज सर्व शिवशंभू प्रेमींच्या वतीने इथं झालेली आहे आणि जेवढे काही आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, या सर्वांनी विरोधी पक्षातले असतील किंवा सत्तेतले असतील, या सर्वांनी शंभूप्रेमींच्या विनंतीचा मान ठेवून तातडीने या प्रकाराची या परभणी जिल्ह्यात या जनतेच्या मागणीची शिवशंभूप्रेमींच्या मागणीची दखल घ्यावी अशी विनंती आणि मागणी आज सर्व शिवशंभूप्रेमींच्या वतीने सर्व आमदार, खासदार, सर्व नेते पुढारी परभणी जिल्ह्यातील यांना आम्ही संयोजन समितीच्या वतीने करत आहोत आणि या शिवजयंतीच्या माध्यमात आता येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये शिवजयंती होणार आहे। त्या समूहामधील तातडीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीची बैठक सुद्धा मोठी आयोजित करून या वर्षीचा शिवजयंतीचा कार्यक्रम हा मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात येणार आहे। धन्यवाद। भारत स्काउट एंड गाइड जिला कार्यालय तथा शिक्षा विभाग जिला परिषद परभनी और नवरचना प्रतिष्ठान इनके संयुक्त से स्काउट और गाइड के 43वें जिला सम्मेलन का आयोजन जिंतूर रोड स्थित नवरचना प्रतिष्ठान स्थित आयोजित किया गया था। इसका समारोह आज तारीख मान्यवरों की उपस्थिति में संपन्न हुआ। कार्यक्रम में विशेष निमंत्रित के तौर पर परभनी जिले के कर्तव्याध्यक्ष जिला कलेक्टर रघुनाथ गावड़े ये प्रमुख उपस्थित रहते हुए इसी तरह से माध्यमिक शिक्षा अधिकारी आशा गरुड़, प्रोफेसर विकास सलगर, उपेंद्र दूधगावकर, मिलिंद तायडे, स्वागत अध्यक्ष नवरचना प्रतिष्ठान के अध्यक्ष प्रहलाद मोरे, प्रोफेसर गंगासागर मोरे, शिक्षा अधिकारी सुनील पोलास, प्रोफेसर नितिन लोहट, गजानन वाघमारे, माधुरी जौने, विद्या लटपटे, रामभाऊ घाटगे, इनके अलावा अन्य मान्यगण हाजिर थे। 3 दिन के शुरू रहे इस जिला सम्मेलन में विविध कार्यक्रम का आयोजन किया गया। आज हुए सम्मेलन के समारोह के समय शामिल हुए छात्राओं को पहला, दूसरा, तीसरा और उत्तेजनार्थ ऐसे इनामात देकर उन्हें प्रोत्साहित किया गया। इसके अलावा इसमें शामिल होने वाले छात्राओं को भी सर्टिफिकेट देकर सम्मानित किया गया। 43व्या भारत स्काउट गाईड जिल्हा मेळाव्यासाठी जिजाऊ ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालय मानवत रोड या ठिकाणाहून आमचं स्काउट आणि गाईडचं पथक, त्यांचे मार्गदर्शक शिक्षक गुंडगे सर आणि मार्गदर्शक गाईड गायकवाड मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हे दोन्ही आमचे पथक या जिल्हा स्काउट गाईड मेळाव्यासाठी उपस्थित झाले होते। या 4 दिवसाच्या एकूण प्रोग्राममध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या स्पर्धेच्या निमित्तानं मुलांना सहशालेय उपक्रमाचा एक भाग म्हणून शिस्त, संस्कार, सर्जनशीलता आणि नाविन्यपूर्ण गोष्टी त्याचं निरीक्षण करण्याची संधी मिळाली, त्याचा अभ्यास करण्याची संधी मिळाली आणि प्रत्यक्ष स्पर्धेत भाग घेण्याची सुद्धा संधी मिळाली। मुळात शालेय वयामध्ये
पुस्तकाच्या बाहेर, शाळेच्या बाहेरचं जग सुद्धा मुलांनी बघणं आवश्यक असतं आणि खऱ्या अर्थानं या अनुभवातूनच मुलांचे नेतृत्व गुण पुढे येत असतात. मुलांमधले जे काही कौशल्य आहेत ते पुढे येत असतात. मुलांची सर्जनशीलता पुढे येत असते आणि खऱ्या अर्थाने एक मॅच्युअर कॅरेक्टर म्हणून मुलांना तयार होण्यासाठीची एक नामी संधी या स्काउट आणि गाईडच्या मेळाव्यातून मिळत असते. पुरानी बीमारियों की शर्तिया इलाज, घुटने के दर्द, शुगर, बवासीर, गुर्दे की पथरी, सफेद दाग, हार्ट अटैक, अस्थमा, एलर्जी, दाग कोड़ की बीमारी, गांठियों से पीड़ित अन्य बीमारियों से परेशान होते तुरंत संपर्क करें। डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेदिक विद्या विशारद, बालाजी आयुर्वेदिक प्राकृतिक चिकित्सा केंद्र, शाखा नंबर 3, पुराना पेड़गांव रोड, पोस्ट ऑफिस के करीब, स्वामी फोटो स्टूडियो के बाजू। समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक, शाम 5 बजे से रात 9 बजे तक। मोबाइल नंबर 9921691008। आज तारीख 16 जनवरी 2025 गुरुवार के रोज सुबह 11 बजे परभनी के MIDC इलाके में बसमत रोड स्थित वेंकटेश मंगल कार्यालय में महाराष्ट्र राज्य कामगार पुलिस पाटिल संघ का जिला सम्मेलन और कार्यशाला का आयोजन किया गया था। इस समय जिला अध्यक्ष तुकाराम सुभाषराव रेंगे इन्होंने क्या कहा, आइए जानते हैं। गाव कामगार पोलीस पाटील संघ परभणीच्या वतीनं इथं व्यंकटेश मंगल कार्यालय येथे जिल्हा कार्यशाळा व आभार मेळावा हा आम्ही आयोजित केलेला आहे। आभार मेळावा हा याच्यासाठी की आमच्या शासनाने मानधनामध्ये आताच 15,000ची अशी भरघोस वाढ केलेली आहे, तर त्याप्रती कृतज्ञता म्हणून आम्ही या ठिकाणी आभार मेळावा केलेला आहे। तो आता नवीन भरती जी पोलीस पाटील झालेली आहे त्यांना त्यांचे अधिकार कर्तव्य अजून काही माहीत नाही, त्यांना ही सर्व काही माहिती व्हावी यासाठी आम्ही जिल्हा कार्यशाळेचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। या कार्यक्रमासाठी प्रमुख उद्घाटक म्हणून कार्यशाळेसाठी जिल्हाधिकारी साहेब तसेच उद्घाटक म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब हे उपस्थित राहिलेले आहेत। तसेच जिल्हा मेळाव्यासाठी या जिल्ह्याच्या नामदार मेघनादिदी बोर्डीकर तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय खासदार संजय बडू जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। वंचित बहुजन आघाड़ी के राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट बाला साहब अम्बेडकर इनके आदेश पर परभनी उत्तर कार्यकारिणी घोषित करते हुए उत्तर कार्यकारिणी में जिला वंचित बहुजन युवा आघाड़ी के जिला अध्यक्ष पद पर गणेश गाड़े, महासचिव पद पर पवन वाकड़े, उपाध्यक्ष पद पर मुजफ्फर खान अनवर खान, उपाध्यक्ष अखिल मिश्रा, उपाध्यक्ष रमेश लोखंडे, सचिव पद पर रविराज बंसोड़े, बाला साहेब गाड़े, सहसचिव पद पर कपिल कांबळे, सुबोध कुमार बंसोड़े, कोषाध्यक्ष पद पर मिलिंद खंदारे, संगठक पद पर राहुल कांबळे, किरण भगत, संविधान वायवळ, अजय वायवळ, प्रसिद्धि प्रमुख पद पर दिलीप बोरकर, सदस्य पद पर शेख चांद शेख एजाज, आकाश सरोदे, मिलिंद वाकड़े इनकी नियुक्ति की गई है। उनकी इस नियुक्ति पर परभनी वंचित बहुजन आघाड़ी की ओर से डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के पुतले को पुष्पमालाएं अर्पण करते हुए अभिवादन किया गया। कार्यकारिणी में चयन किए गए पदाधिकारियों का सत्कार किया गया। इस समय वंचित बहुजन आघाड़ी के जिला अध्यक्ष तुकाराम भरती, दक्षिण के सुनील मगरे, शहर जिलाध्यक्ष रंजित मकरन, महासचिव शिवाजीराव वाकड़े, दिलीप मोरे, महिला अध्यक्षा सुनीता साळवे, महिला जिला महासचिव माला साळवे, सविता सोनटक्के, छाया खरात, युवा जिला अध्यक्ष तुषार गायकवाड़, शहर अध्यक्ष युवा के प्रमोद भावकुटे, अशोक वायवळ, दीपक पंचांगे, बापूराव मोरे, अमोल वाघमारे, अनुराध बंसोड़े, राजेश रगड़े, सिद्धार्थ रायबोले के साथ जिले के सभी प्रमुख पदाधिकारी समय मौजूद थे। युवक आघाडी उत्तर जिल्हाध्यक्षपदी माझी गणेश गाडे नियुक्ती झाल्याबद्दल मी प्रथमतः तर बाळासाहेब आंबेडकर साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो। तसेच प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा साहेब, तसेच आमचे जिल्हाध्यक्ष दोन्ही शहराध्यक्ष, तसेच आमचे वरिष्ठ मान्यवर त्यांचे आभार मानतो। तसेच टोटल जिल्हा बॉडीच्या या वतीने आम्ही संपूर्ण बूथपासून तर जिल्ह्यापर्यंत काम करू आणि पदाला न्याय देण्याचा वंचित बहुजन आघाडी मार्फत आम्ही स्वबळावर निवडणूक लढवणार आहेत असं आमच्या वरिष्ठांकडून आम्हाला कळलेलं आहे आणि त्यानुसार आम्ही चालणार आहोत। युवकांचे प्रदेश अध्यक्ष निलेश विश्वकर्मा साहेब यांनी आमच्या युवक बॉडीवर विश्वास ठेवून आमचे प्रिय मित्र गणेश भाऊ गाडे यांना जिल्हाध्यक्षपदी म्हणून परभणी जिल्ह्यामध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। वंचित बहुजन आघाडी सातत्याने आपलं चांगलं काम करत असते, पण युवकांचं पण तेवढंच पाठबळ आहे। त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून जेव्हा समाजावर अत्याचार होईल, कुठलीही अडचण येईल, काही
प्रश्न असतील तर आम्ही वंचित बहुजन युवक आघाडीच्या माध्यमातून सर्वप्रथम रस्त्यावर उतरून समाजाला न्याय द्यायचा प्रयत्न करीत असतो। पेंशनर बंधु जड़बा गायकवाड़ ये अपने मांगों को लेकर उनके मांग पूरी ना होने तक वो अमरण अनशन पर बैठे हुए, उनको हमारे संगठन की ओर से खुले तौर पर समर्थन देते हुए सेवानिवृत्त पुलिस कर्मचारी सेवाभावी सामाजिक संस्था सांगली इनके पदाधिकारी सदस्यों ने आज तारीख 15 जनवरी 2025 के रोज परभणी जिले के एडिशनल एसपी यशवंत काळे इनसे मिलकर अपना निवेदन दिया। इस समय उन्होंने क्या कहा, आइए जानते हैं। सर्वदे सांगली जिल्हा अध्यक्ष, मी आज जळबा गायकवाड म्हणून आमचे परभणीचे जे आहेत ते त्यांच्याकडं 10-20-30 संदर्भात आणि ते जे काही इथले बऱ्याच लोकांचे जे प्रमोशनचं पण इथं प्रॉब्लेम आहे, म्हणजे जे प्रमोशन बाहेरून येतात त्यांना ते देतात त्यांनी, म्हणजे तिथले क्लर्क लोकांच्याकडून किंवा त्यांना पहिला दिलं जातं आणि इथल्या स्थानिक लोकांना स्थानिक म्हणजे कर्मचाऱ्यांना ते प्रमोशन मिळत नाही। ह्या संदर्भात त्यांनी आज माननीय ॲडिशनल काळे साहेब यांना निवेदन देऊन त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे आणि त्यांनी काळे साहेबांनी पण आम्हाला इतकं छान त्यांनी हे रिस्पॉन्स दिलेला आहे की बाबा त्यांनी सांगितलं की बाबा छान झालं, तुम्हाला जे काय अडचणी असतील ते मी तुम्हाला सगळ्या दूर करतो आणि शेवटीला ते आमचीच माणसं आहेत, त्यांनी आमचे शब्द पूर्ण करतो असं म्हटल्याबद्दल आम्ही त्यांचा धन्यवाद मानले। त्यांना निवेदन देऊन आम्ही आज रोजी बाहेर आलो आणि आम्ही सांगलीवाले त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज इथं परभणीमध्ये आलेलो आहोत। मुंबईचे पूर्ण नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा सर्व सेवानिवृत्त पोलीस आणि धाराशिव सर्व या ठिकाणी सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी अधिकारी हजर आहोत आणि आमची जी आश्वासित प्रगती योजना आहे ती इतर खात्याला 1-1 16% लागू केली आहे आणि पोलीस खात्यामध्ये 1-1 16% देत नाहीत। पोर्टल लागू आहे, पुन्हा याला महसूल खात्याला लागू आहे। फक्त पोलीस खात्यामध्येच हे जे क्लर्क लोक आहेत ते वरिष्ठ अधिकारी दिशाभूल करतात आणि काहीतरी कारण सांगून प्रलंबित होतात आणि अशी आमची विनंती आहे की शासनाने जी आर वगैरे सगळं काढलं असताना ते शासनाचे जे प्रत्यक्ष जी आर आहेत ते सगळे पोलिसांना लागू हवेत आणि पोलिसांना 1-1 16% आश्वासित परिस्थितीचा लाभ मिळावा अशी आमची विनंती आहे। आता लातूरचे जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांनी आदेश दिलेला आहे, 55 सेवानिवृत्त पोलिसांना त्यांनी आदेश लागू केलेला आहे। तर ते लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक करत असेल तर परभणी जिल्ह्याचे, नांदेड जिल्ह्याचे इतर जिल्हा पोलीस अधीक्षकांना सेवानिवृत्त पोलिसांना न्याय द्यायला काय हरकत आहे, तर टाळाटाळ करतात ते लोक। तर अशी आमची विनंती आहे की सेवानिवृत्त पोलिसांचा अंत पाहू नका, त्यांच्या जे मागण्या आहेत ते मंजूर करण्यात याव्यात, नाहीतर आम्ही उपोषणाला बसू, आम्ही उपोषण करू। मैयत सूरज गंगाधर जादव, इनका ब्राह्मण गांव से लेकर तो रेंगे फाइनेंस रास्ते पर एक्सीडेंट होते हुए ये घात-पात का मामला है, ऐसा आरोप परिजनों ने करते हुए इसकी तकरार पुलिस को दी थी। घटना को लेकर तकरीबन 19 दिन हो चुके हैं, लेकिन अब तक मेडिकल रिपोर्ट आने के लिए देरी हो रही है। इस घटना के निषेध में के सावली रेस्ट हाउस पर आज तारीख 16 जनवरी 2025 गुरुवार के रोज दोपहर लाल सेना के प्रमुख कॉमरेड गणपत भिसे इनके अध्यक्षता में बैठक आयोजित की गई थी। इसमें मैयत सूरज यादव इनके घटना को लेकर आज जो बैठक हुई उसमें नरबड़ी प्रतिशोध महामोर्चा इस मामले को लेकर चर्चा होते हुए 22 जनवरी के रोज सुबह 11 बजे डीएसएम कॉलेज से लेकर लाल सेना के महामोर्चा शुरू करते हुए उड़ान पुल से होते हुए साटे नगर अन्नाबो साटे का पुतला और उस पुतले से होते हुए मान्यवरों के हाथों अभिवादन करते हुए पुतले का वहां से आगे चलते हुए जिला कलेक्टर ऑफिस पर आकर यह मोर्चा धड़केगा। मराठवाड़े के 8 जिलों से मातंग समाज हजारों की संख्या में शामिल होगा, ऐसी जानकारी लाल सेना के प्रमुख कॉमरेड गणपत भिसे और पीड़िता के परिवार के सदस्य राम गायकवाड़ इन्होंने आयोजित बैठक में कही। मोर्चे के संदर्भ में समिति गठित की गई है, ऐसा बताते हुए लाल सेना के विविध कार्यकारिणी घोषित की गई, ऐसी जानकारी अविनाश मोरे इन्होंने दी है। लाल सेना के उत्तम गोरे, माऊली साळवे, अविनाश मोरे, अनिल मोहिते, संविधान भिसे, नवनिर्वाचित जिला अध्यक्ष LD कदम, अशोक उबाळे, जिला ग्रामीण जिला अध्यक्ष राम गायकवाड़, नागेश जादव, शहर जिला अध्यक्ष राहुल उबाळे, अन्ना भाऊ उबाळे, विद्यार्थी विभाग के जिला अध्यक्ष सिद्धांत भिसे, किशोर कांबळे, माऊली गायकवाड़, पालम के सुनील गोड़बोले, प्रकाश बनपट्टे, राजू आवड़े आदि उपस्थित थे। इसमें लाल सेना के पदाधिकारी और कार्यकर्ता बड़ी संख्या में हाजिर रहते हुए नजर आए। लाल सेनेच्या अनुषंगानं 22 जानेवारीला जो मोर्चा ज्ञानोपसत कॉलेज ते हे कलेक्टर ऑफिसपर्यंत येणार आहे, त्या मोर्चामध्ये तमाम महाराष्ट्रातील मातंग समाजातील सर्व कार्यकर्त्यांना, सर्व पदाधिकाऱ्यांना मी एकच विनंती करतो की सूरज जाधवला न्याय देण्यासाठी आणि येणाऱ्या
काळामध्ये मातंग समाजावर होणारे अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावा एवढीच मी आवाहन करतो. समाजाचा नवयुवक सूरज जाधव यांची काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी निर्गुण हत्या केलेली आहे आणि त्या हत्येच्या निषेधार्थ 22 जानेवारी 2025 रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य नरबळी प्रतिशोध मोर्चा लाल सेनेच्या वतीने आयोजित केलेला आहे. या ठिकाणी आज सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत आणि इथं बैठक झालेली आहे की जिल्ह्याभरातील तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातील लोक या मोर्चाला आणण्यासाठी ही बैठक संपन्न झालेली आहे. आणि या सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा तुमच्या माध्यमातून एवढंच आवाहन करतोय की या नरबळी प्रतिशोध मोर्चासाठी सर्व समाज बांधवांनी आपली उपस्थिती लावावी एवढं या ठिकाणी मी आवाहन करतोय. खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास। बालों का झड़ना, चेहरे के दाग व धब्बे, दीगर समस्याओं का इलाज हमारे पास। हमारे अपने बनाए हुए प्रोडक्ट्स 100% नेचुरल, कुदरती तौर पर इलाज बगैर किसी साइड इफेक्ट के साथ पूरी तरह से कुदरती व खालिश प्रोडक्ट्स आपके सामने बनाए जाएंगे। हमारे खुद के बनाए हुए प्रोडक्ट शिकाकाई, रीठा, आंवला, मेथी, गुड़हल के फूल, भिंगरा, एलोवेरा के जरिए हर्बल ऑयल वो हर्बल शैम्पू बालों का झड़ना व डैंड्रफ को खत्म करने के साथ सर की खुजली को खत्म करे। पतले बालों का इलाज फायदेमंद है, साथ ही बालों को लंबा, घना और खूबसूरत बनाए। चेहरे के दाग धब्बे, कील, मुहासे, रूखी त्वचा वो चेहरे की झुर्रियां खत्म करे, साथ ही चेहरे को खूबसूरत बनाता है। खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास। हमारे पास ऑयल मशीन है जिससे हम आपकी लाए गए खोपरा, कलौंजी, बादाम व अन्य सामग्री का तेल निकाल कर देंगे आपके सामने। एड्रेस डॉक्टर हाशमी मिनाज, खान साहब बिल्डिंग के पीछे, दरगाह रोड, परभणी। 8421522947 8669131304। मिलने का समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक और शाम 5 बजे से रात 9 बजे तक। हमारे न्यूज़ आपको किस तरह पसंद आ रही है इसके बारे में लाइक करें, शेयर करें, कमेंट्स करें, सब्सक्राइब करना ना भूलें। साथ ही साथ बेल आइकन का बटन जरूर दबाएं ताकि ली हुई हमारी न्यूज़ सबसे पहले आप तक पहुंच सके। इसके अलावा फेसबुक पर भी हमें फॉलो करें। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.